नमस्कार श्रोते हो, सुमंगल क्रिएशन्स मध्ये आपले हार्दिक स्वागत। हल्ली ती झोपूनच असायची, फार हालचाल करायला तिला नकोच वाटायचं। तसं वयही झालं होतं म्हणा। नवरा गेल्यापासून डोळे मिटून गत जीवनातल्या घडामोडी आठवत राहायची। आज तिला नवऱ्याने केलेल्या मृत्यूपत्राची आठवण आली। तो दिवस आठवला। 4 दिवस त्याचं काहीतरी लिहायचं आणि कागद फाडायचं असं सुरू होतं। तिने विचारलं, काय करताय? महत्त्वाचं काम करतोय, मृत्यूपत्र लिहितोय। विचार करून ते लिहायचं असतं। काय मृत्यूपत्र? आत्ता? कशासाठी? आत्ता नाही तर कधी करणार? सगळं व्यवस्थित केलं म्हणजे काळजी नको, म्हणजे वाटणी का? यावर तो जरा रागवलाच। नुसती वाटणी नसते ती। बरं ते जाऊ दे, उगीच काहीतरी विचारत बसू नको। तुला त्यातलं काही समजणार? 1 वाजायला आलाय, जेवायला वाढ। ती गप्प बसली। खरंच आपल्याला काय कळणार? आणि समजा काही सांगितलं तरी त्यांनी काही ऐकून घेतलं नसतंच। त्यांना जे करायचं तेच त्यांनी केलं असतं। नेहमीच होतं ते। त्यांचं बोलणं तिने मनावर घेतलं नाही। मनात मात्र कुठेतरी वाईट वाटलंच का कोण जाणे। पण गेले काही दिवस मृत्यूपत्र हेच तिच्या डोक्यात होतं। आज लेक भेटायला आली तेव्हा तिने विषय काढला। म्हणाली, मला पण मृत्यूपत्र करायचं आहे। तुला मृत्यूपत्र? कशासाठी? काय लिहिणार आहेस त्यात? मुलींनी हसतच विचारलं। तिचं लक्षच नव्हतं। ती तिच्या नादात होती। पुढे म्हणाली, अगं एक महत्त्वाचं विचारायचं होतं। मृत्यूपत्र लिहिले की त्याप्रमाणेच वागावं लागतं का? ते बदलता येत नाही ना? आईचा शांत संयमित आवाज ऐकून लेकीच्या लक्षात आलं। आई गंभीरपणे काही सांगत आहे। ती म्हणाली, हो, नाही बदलता येत। पण आई असं का विचारते आहेस? मला पण करायचं आहे मृत्यूपत्र। आण कागद पेन घे लिहून। कशाची वाटणी करणार आहेस? काय आहे तुझ्याजवळ? लेकीच्या बोलण्याकडे तिचं लक्षच नव्हतं। ती तंद्रीतच बोलत होती। भावानी बहिणीला वर्षातून एकदा माहेरपण करायचं। राखी पौर्णिमेला आणि भाऊबीजेला बहिणीने भावाला बोलवायचं, त्याला ओवाळायचं। तपकात अगदी 11 रुपये टाकले तरी चालतील। भावाला घरी बोलवायचे। गौरीला माहेरची सवाष्ण हवी। नाही जमलं तर एखाद्या शुक्रवारी तिला घरी बोलवायचं, तिची ओटी भरायची। बहिणीने भावाच्या अडीनडीला धावून जायचं, त्याला मदत करायची। वहिनीला बहिणीप्रमाणे सांभाळायचं, तिच्यावर माया करायची। आपापसात सगळ्यांनी प्रेमाने मायेने आपुलकीने राहायचं। आत्या काकू मामा मामी सगळी नाती जपायची। एकोप्यानं राहायचं। पुढच्या पिढीने पण हे असंच चालू ठेवायचं। एवढे बोलल्याने ती दमली। मग श्वास घेतला। थोडा वेळ थांबली। लेक थक्क होऊन आईचं बोलणं ऐकत होती। आईच्या मनाच्या गाभाऱ्यातलं खोलवर दडून असलेलं अंतरंग तिच्याजवळ उघडं करत होती। तू विचारलंस ना माझ्याकडं काय आहे वाटणी करायला? खरंच काही नाही ग, मला वाटणी नाहीच करायची, तर तुमची जोडणी करायची आहे। तुमची माया एकमेकांवर अखंड अशीच राहू दे। आलं गेलं तरच ती टिकून राहील। हीच माझ्या प्रेमाची वाटणी आणि हेच माझं मृत्यूपत्र असं समजा। लेकीचे डोळे भरून वाहत होते। आईची प्रांजळ भावना तिला समजली। तिने आईचा हात हातात घेतला, त्यावर थोपटलं। आश्वासन दिल्यासारखं लाख मोलाचं सद्विचारांचं धन आईंनी वाटलं होतं। दारात भाऊ भाऊजय मायलेकींचं बोलणं ऐकत उभे होते। ते पण आत आले। त्यांनीही तिचा हात हातात घेतला। चौघांचे डोळे भरून वाहत होते। आता ती निश्चित झाली होती। खूप दिवसांनी ती समाधानाने हसली। मनात म्हणाली, रामराया आता कधीही ये रे न्यायला, मी तयार आहे। असं हे आगळं वेगळं मृत्यूपत्र प्रत्येक घरातील आई वडिलांनी आपल्या मुलांच्यासाठी केले तर कुठलेच कुटुंब तुटणार नाहीत, कुठलीच नाती दुरावणार नाहीत एकमेकांपासून, कोणत्याच घरातील कुटुंब व्यवस्था ढासळणार नाही। तर श्रोते हो, कसा वाटला आपणास हा लेख? आवडला असल्यास जरूर लाईक करा, कॉमेंट्स करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।